या जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं. सौंदर्य हृदय आणि विवेक दोन्हींमध्ये असावे. लोक अनावश्यकपणे चेहरा आणि कपड्यांमध्ये शोधतात. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर चालण्यासाठी एका सोबतीची गरजही असतेच. आयुष्यही असंच सुखदुःखांनी गुंडाळलेलं असतं. शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असतं. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी खरं प्रेम कधीही दुरावा निर्माण होऊ देत नाही. मनात अडी धरून बसणं म्हणजे नात्यांमधल्या दरवाजाला कडी कुलूप लावून बसणं यापेक्षा वेगळं काही नाही. सुखदुःखांच्या चाकांवर माणसाच्या आयुष्याचा प्रवास चालू असतो. कधी हळू तर कधी वेगाने. आपण पॅडल मारत राहायचे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला हमखास 2 बक्षिसे मिळतात. एक म्हणजे विरोधक आणि दुसरे म्हणजे टीका. स्वतःशी प्रामाणिक राहिले की नशिबाची चिंता राहत नाही. आपण चाललोय त्या वाटेशी एकनिष्ठ असलो की अडथळ्यांची पर्वा राहत नाही. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यांवर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाने वागण्याबाबत स्पर्धा त्या मानाने कमीच असते. त्यामुळे त्या मार्गाने जरूर जावं. कष्ट आठवल्यावर मिळालेल्या सुखाची गोडी अधिक वाढते. निष्ठावंत लोकांचे शरीर हे नेहमी कष्टापुढे झुकते, भ्रष्टापुढे नाही. माणसाचा मोठेपणा हा त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असतो. नव्यानं उगवायचं असेल तर आधी मावळावं लागतं. आयुष्यात जबाबदारीचं ओझं आलं की माणूस लहान वयात आभाळा एवढा मोठा होतो. महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय माणूस महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही. सूर्योदय हे केवळ औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस हा आपल्या विचारांनी सुरू होत असतो. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठमोठी नाती उद्ध्वस्त होतात. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मानसन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली असतात. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. असेच मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.